शिक्षक आहे बाराखडी. वैशिष्ट्यपूर्ण गुणसूत्रांसारखा प्रत्येकाचा ग असतो. वैशिष्ट्यपूर्ण गुणसूत्रांसारखा प्रत्येकाचा ग असतो आणि त्याच्या संगतीनं माणसाचा जीवन प्रवास घडत असतो. कुणाचा ग गणेशाचा. कुणाचा ग गणेशाचा विघ्नहरण करणारा, सुविद्य सुसंस्कृत जीवनाचं दान आपसूक देणारा. कुणाचा ग गर्वाचा. कुणाचा ग गर्वाचा अहंकाराचा फुग्गा फुगवणारा. कुणाचा ग गर्वाचा अहंकाराचा फुग्गा फुगवणारा, त्याला टाचणी लावायच्या मोहात देवालाही पाडणारा. कुणाचा ग गतिशीलतेचा. कुणाचा ग गतिशीलतेचा अखंड उद्योगात रमणारा, समृद्धीच्या रिद्धिसिद्धी कर्तृत्वाने मिळवणारा. कुणाचा ग गलथानपणाचा. कुणाचा ग गलथानपणाचा सतत घोळ घालणारा, ऐनवेळी हमखास चुकीचे निर्णय घेणारा. कुणाचा ग गब्बाळेपणाचा. कुणाचा ग गब्बाळेपणाचा अव्यवस्थित राहणारा, अंतरी नाना कळा असल्या तर शोभून दिसणारा. कुणाचा ग गरिबीचा. कुणाचा ग गरिबीचा सगळी कडून नाडणारा, जीवन एक शाप आहे असं वाटायला लावणारा. कुणाचा ग गधे पंचवीशीचा. कुणाचा ग गधे पंचवीशीचा उगाचच तोरा मिरवणारा आणि स्वतःला सर्वज्ञ समजून इतरांना तुच्छ लेखणारा. कुणाचा ग गतकाळाचा. कुणाचा ग गतकाळाचा जुन्या आठवणीत रमणारा, जुनं ते सोनं समजून नाविन्याला नाकारणारा. आणि हल्ली कित्येकांचा ग गडबडीचा. हल्ली कित्येकांचा ग गडबडीचा अखंड पळत राहणारा, सशागत पुढे जाऊन कासवाशी हरणारा. असो असो, आपला ग सापडल्यावर माणसानं गच्या बाराखडीकडे वळावं. तर हे 8-10 प्रकारचे जे ग आहेत ते देवदत्त आहेत असं समजायचं, पण त्याची जी बाराखडी लावणं आपल्या हातात आहे. गा गाण्याचाही असतो, गा गाढवपणाचाही असतो. चॉईस इज विथ अस. असो, आपला ग सापडल्यावर माणसानं गच्या बाराखडीकडे वळावं आणि ग ला आकार देऊन जीवन गाणं गात राहावं. ग ला इकार देऊन गीतेचं सार शिकावं आणि ग ला उकार देऊन माणसानं गुणी व्हावं. ग ला एकार देऊन जीवन काव्य गेय करावं. ग ला एकार देऊन जीवन काव्य गेय करावं आणि ग ला ऐकार देऊन गैरसमजांना दूरच ठेवावं. ग ला अवकार देऊन गौतमाचं शिष्य व्हावं. ग ला अवकार देऊन गौतमाचं शिष्य व्हावं. ग ला ओकार देऊन शक्यतो गोडी गुलाबीनं राहावं आणि ग ला अवकार देऊन गौतमाचं शिष्य व्हावं. शेवटी गमगहा. ग वर अनुस्वार देऊन. ग वर अनुस्वार देऊन गची जरा गंमत करावी. ग वर अनुस्वार देऊन गची जरा गंमत करावी आणि आनंदी खिलाडू वृत्तीनं जगण्याची रंगत वाढवावी. जगण्याची रंगत वाढवली तर ग वर अनुस्वार देऊन गची जरा गंमत करावी आणि आनंदी खिलाडू वृत्तीनं जगण्याची रंगत वाढवावी. मग इथेच गची बाराखडी संपेल. मग इथेच गची बाराखडी संपेल. गहाची गरजच उरणार नाही. इथेच गची बाराखडी संपेल. गहाची गरजच उरणार नाही आणि तुमचं जगणं पाहून लोक आहा म्हटल्याशिवाय राहणार नाही.